देखील पुष्पवृष्टी केली जाणार ही थेट दृश्य आपण पाहतोय मुंबईतली आणि पुण्यातल्या गणपती बाप्पांच्या मिरवणुकीची। मुंबईचं राज्यही मार्गस्थ झालेलं आहे। मिरवणुकीला अल्लोट अशी गर्दी आहे। प्रशासनाकडून देखील योग्य ती काळजी घेतली जाते आणि थेट घर बसल्या तुम्हाला लालबागच्या राज्याचं हे दर्शन आपण बघू शकतो एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून। तर ही चार दृश्य आपण बघत आहोत मुंबईची, त्यानंतर पुण्याची दृश्य आहेत आणि गिरगाव चौपाटी यासोबतच नाशिकची ही दृश्य आपण बघू शकताय। एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून तुम्हाला राज्यभरातील प्रत्येक गणपती बाप्पाचं दर्शन हे घर बसल्या घेता येणार आहे। अनेक ठिकाणी ढोलताशांचा गजर केला जातोय, कुठे गाणी तसेच ढोल पथक इथं आहेत आणि यासोबतच लेझिम नृत्य देखील केलं जातंय। तर काही ठिकाणी पारंपरिक नृत्य देखील केलं जाते। तर तिकडे नाशिकची ही दृश्य आपण बघत आहोत। सध्या कशा पद्धतीने तिथं गणपती बाप्पाला मनोभावे पूजा करून या गणपती बाप्पाचं खरं तर विसर्जित केलं जातंय आणि पुण्यातील ही दृश्य आपण बघत आहोत। पुण्यातील गणपती बाप्पांच्या मिरवणुकीचं जर वैशिष्ट्य बघायला गेलं तर जिवंत देखावे ही दोन दृश्य आपण बघत आहोत। मुंबई आणि पुण्यातली गणपती बाप्पाला मनोभावे पूजा करून आता विसर्जित केलं जाणार आहे। गेले 10 दिवस राज्यासह संपूर्ण देशभरात देखील गणेशोत्सवाची धूम होती आणि आज अखेर अनंत चतुर्दशीचा हा दिवस उजाडला आणि गणपती बाप्पाला जड अंतकरणानं मनोभावे पूजा करून आता निरोप देण्याची वेळ आलेली आहे। अनेकांना अश्रू अनावर झालेले आहेत। तर गणपती बाप्पा आता जरी जात असले आपल्याला निरोप देऊन तरी देखील पुढच्या वर्षी लवकर या असं साकडं आता गणपती बाप्पाला या सगळ्याच भाविकांकडून घातलं जातंय। मुंबईतली आणि पुण्यातली ही दृश्य आपण बघत आहोत। पुण्यातल्या जर मिरवणुकींचं वैशिष्ट्य बघायला गेलं तर जिवंत देखावे हे इथं साकारले जात असतात आणि त्याच दृश्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं भाविकांची अलोट अशी गर्दी झालेली आहे। राज्यभरात गणपती बाप्पाला आता निरोप देण्याची वेळ आलेली आहे। मुंबईच्या राज्यावरती पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे। ठिकठिकाणी गणरायाचं स्वागतही केलं जाते। लालबागच्या राज्याची ही पहिली दृश्य आहेत आणि दुसरी दृश्य आहेत ती म्हणजे पुण्यातली। पुण्यात मानांच्या गणपतीचं इथं अनोखं महत्व आहे आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय। खरं तर मुंबई आणि पुण्यातली दृश्य आहेत परळच्या राज्याची ही दृश्य आणि त्यानंतर ही तीन दृश्य आपण बघत आहोत मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये। नाशिकचं जर आपण दृश्य बघितलं तर चिमुकल्यांकडून इथं ढोल वादन केलं जातंय आणि गणपती बाप्पाला मनोभावे इथं निरोप दिला जातोय। पुण्यातली दृश्य आहेत। जिवंत देखावा पाहण्यासाठी देखील भाविकांची अलोट गर्दी झालेली आहे। तर मुंबईमध्ये लालबागच्या राज्याचं देखील ही दृश्य आपण बघू शकतो। ठिकठिकाणी गुलालांची उधळण केली जाते। संपूर्ण हा परिसर आहे तो भक्तिमय वातावरणात न्हावून निघाल्याचं आपल्याला या दृश्यांमधून बघायला मिळत आहे। तर गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आता आपण बघत आहोत। गिरगाव चौपाटीवरती देखील प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली आहे। विसर्जनासाठी 10 अतिरिक्त पोलीस आयुक्त असतील, 37 उपायुक्त, 62 सहाय्यक आयुक्त असा मोठा तगडा बंदोबस्त देखील प्रशासनाकडून ठेवण्यात आलेला आहे आणि ही थेट दृश्य आहेत गिरगाव चौपाटीवरची। मुंबापुरी देखील सज्ज झालेली आहे गणपती बाप्पाला विसर्जित करण्यासाठी आणि प्रशासनाकडून असेल किंवा मग पोलिसांकडून देखील योग्य ती खबरदारी घेतली जाते। ही थेट दृश्य आपण बघत आहोत गिरगाव चौपाटीवरची। या सगळ्या विसर्जन सोहळ्याचे अपडेट्स आपण सातत्याने एनडीटीव्ही मराठीवरच पाहणार आहात। घर बसल्या तुम्हाला राज्यभरातल्या प्रत्येक गणपती बाप्पाचं मिरवणुकीचं असेल किंवा इतर दृश्य सगळे आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि ही दोन दृश्य आपण बघत आहोत सध्या मुंबई आणि नाशिकमध्ये। नाशिकमध्ये ढोल ताशाचं इथं वादन केलं जात आहे। तर मुंबईतली ही दृश्य आहेत परळच्या राज्याची। परळच्या राज्याचं यंदाचं जर वैशिष्ट्य बघायला गेलं तर मोस्ट बॅलन्सिंग मूर्ती अशी सोशल मीडियावरती देखील आपल्याला बघायला मिळाली होती। ही मूर्ती गणपती बाप्पाची ही मूर्ती आहे। अत्यंत योग्य पद्धतीनं त्याचं जे हे एक प्रतिकृती बनवण्यात आलेली आहे आणि ही तीन दृश्य आहेत आता मुंबई, पुणे आणि नाशिकमधली। मुंबईमधली परळच्या राज्याची दृश्य आहेत तर पुण्यामध्ये देखील आता जिवंत देखावे असतील किंवा मग इतर ढोल ताशांचं वादन असेल हे सगळं करून इथं गणरायाला निरोप दिला जातोय। तर तिसरी दृश्य आहेत नाशिकमधली। अनेक ठिकाणी
ढोल ताशांचं वादन केलं जाते। गणपती बाप्पाला आता 10 दिवसांची पूजा केल्यानंतर, मनोभावे पूजा केल्यानंतर, गणपती बाप्पाची पूजा, आरती, भजन, कीर्तन सगळं काही झाल्यानंतर आता गणपती बाप्पाला मनोभावे निरोप देण्याची वेळ आलेली आहे। जड अंतकरणानं सगळेच भाविक गणपती बाप्पाला निरोप देत आहेत। मात्र पुढच्या वर्षी लवकर ये असं साकडं देखील हे सगळेच भाविक गणपती बाप्पाला घालताना दिसत आहेत। तर अनेकांच्या चेहऱ्यावरती आपल्याला एका ठिकाणी आनंद अश्रू देखील बघायला मिळतात। गणपती बाप्पा 10 दिवस होता, आणखी काही दिवस थांबणारे असं कुठेतरी या सगळ्या भाविकांची प्रार्थना आपण बघू शकतोय। तर अनेकांना आनंद अश्रू आहेत आणि याशिवाय अनेकांना दुःख देखील होत आहे। मुंबई आणि पुण्याची ही दृश्य आपण बघत आहोत। पुण्यामध्ये सध्या ढोल वादन केलं जातं, ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय। पुण्यातील मिरवणुकींचं जर वैशिष्ट्य बघायला गेलं तर पुण्यातील मिरवणुकीमध्ये जिवंत देखावे हे खरं तर आकर्षणाचं केंद्र असतात। भाविक मोठ्या संख्येने येत असतात आणि तेच आता देखावे देखील सादर केले जात आहेत। तर ढोल ताशांच्या गजरामध्ये आपण ही दृश्य बघत आहोत कशा पद्धतीनं इथं सादरीकरण केलं जात आहे। तर लालबागच्या राजाची देखील दृश्य आपण बघत आहोत। श्रॉफ बिल्डिंगकडून इथं पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे आणि त्यानंतरची दृश्य आहेत। गणपती बाप्पाला आता भाविकांचा उत्साह बघायला मिळतोय। गणपती बाप्पाच्या निरोपासाठी मुंबई संपूर्ण ही सज्ज झालेली आहे, प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे। मुंबईसह राज्यभरात गेले 10 दिवस गणपतीची मस्त धूम आपल्याला बघायला मिळाली होती। गणेशोत्सवाची धूम होती। अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आता संपूर्ण राज्य सज्ज झाले असं म्हणायला देखील हरकत नाहीये। गणेश मूर्तीचं आज विसर्जन होत आहे। मुंबई, पुणे आणि नाशिकची ही दृश्य आहेत। अनेक ठिकाणी ढोल ताशांचं वादन केलं जात आहे, तर कुठे ढोल ताशांसोबतच इतर देखील अनेक सादरीकरणं केली जात आहेत। तर गुलालाची उधळण देखील केली जाते। ही 4 दृश्य आहेत आपण बघत आहोत। मुंबई, पुणे आणि नाशिक मधली होती आणि आता ही दृश्य आपण बघतोय ती म्हणजे मुंबईतली आणि पुण्यातली। बाप्पाच्या निरोपासाठी भाविकांचा उत्साह हा शिगेला पोहोचलेला आहे। आता जसा गणपती बाप्पा निरोप घेतोय तसंच पुढच्या वर्षी लवकर ये असं साकडं देखील या सगळ्या भाविकांकडून केलं जात आहे। भाविकांकडून असं साकडं घातलं जात आहे। मुंबई, पुणे आणि नाशिक मधली ही दृश्य आपण बघत आहोत कशा पद्धतीनं गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीचा हा उत्साह राज्यभरात आपल्याला बघायला मिळतोय। NDTV मराठीवरती प्रत्येक अपडेट आपण घर बसल्या पाहणार आहात। तालीम गणपतीची देखील आता इथं विसर्जन मिरवणूक सुरू आहे। 10 दिवस मनोभावे पूजा करून आता जड अंतकरणानं बाप्पाला निरोप दिला जातो। भव्य दिव्य विराट ही दृश्य आपण बघत आहोत। पुण्यातली ढोल वादन केलं जाते आणि त्याच तालावरती गणेश भक्त ठेका देखील धरतात। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देखील इथं दिल्या जात आहेत। आपण ही पुण्यातले दृश्य बघत आहोत। बाप्पाच्या निरोपासाठी भाविकांचा उत्साह हा शिगेला पोहोचलेला आहे। मानाच्या पहिल्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि आता इतर मानाचे गणपती देखील विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपण हे पुण्यातले दृश्य पाहतोय कशा पद्धतीने पुणेकर हे तल्लीन झाले। गजलक्ष्मी पथक चला पुढे जरा पाठीमागे अजून एक पथक बाकी आहे। चला पटकन पथकाच्या समोर असलेल्या नागरिकांनी पथकाला जाण्यासाठी मार्ग द्यायचा आहे।
दृश्य आपण बघत आहोत मुंबईतली आहेत, यासोबतच नाशिक, पुणे आणि इतर देखील दृश्य आपण बघत आहोत कशा पद्धतीने आता गणपती बाप्पाला मनोभावे निरोप देण्यासाठी हे सगळेच भाविक एकवटलेले आहेत। तर प्रशासनाकडून देखील योग्य ती खबरदारी घेतली जाते। मोठ्या प्रमाणात भाविक हे जमलेले आहेत। पाऊस देखील पडतोय, त्यामुळे आता या भाविकांवरती छत्री उघडून इथं मिरवणुकीमध्ये सहभागी होण्याची वेळ आलेली आहे। आणि त्यानंतरची ही दोन दृश्य आहेत गिरगाव परिसरातली, गिरगाव चौपाटीवरची दृश्य आहेत। खरं तर मंडळांचे गणपती हे मिरवणुकीमध्ये सध्या तिकडे असले तर इकडे घरगुती गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी अनेक भाविक आणि अनेक कुटुंब इथं गिरगाव चौपाटीवरती पोहोचलेली आहेत। त्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून कुठेतरी प्रशासनाकडून देखील योग्य ती काळजी घेतली जाते। आणि त्यानंतरची ही चार दृश्य आहेत आपण बघत आहोत गणपती बाप्पाची। मुंबईचा राजा, त्यानंतर पुण्यातली दृश्य आणि यानंतरची जी दृश्य आहेत ती म्हणजे गिरगाव चौपाटीवरची दृश्य आहेत। तर दुसरी दृश्य आहे ती म्हणजे नाशिकमध्ये अनेक ठिकाणी ढोल ताशांचं वादन केलं जातंय। लालबागच्या राजाचा देखील शाही विसर्जन सोहळा आपण बघत आहोत। भक्तांची मोठ्या संख्येनं गर्दी झालेली आहे। तर काही गणपती बाप्पांचं हे विसर्जन देखील झालेलं आहे। ही गिरगाव चौपाटीवरची दोन दृश्य आपण बघत आहोत, ती म्हणजे एका साईडची जी दृश्य आहेत ती आहेत गिरगाव चौपाटीवरची। त्या ठिकाणी गार्ड्स देखील तैनात करण्यात आलेले आहेत। भाविकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून इथं प्रशासनाकडून देखील योग्य ती काळजी घेतली जाते। विसर्जनादरम्यान कोणताही भाविकांना त्रास होऊ नये म्हणून गार्ड्सची देखील इथं नेमण्यात आलेली आहेत। लालबागच्या राजाचा देखील शाही विसर्जन सोहळा सुरू झालेला आहे। लालबाग परळ या संपूर्ण रस्त्यांवरती आपल्याला एकच जल्लोष बघायला मिळतोय, तो म्हणजे गणपती बाप्पाचा। आपण ही दृश्य बघत आहोत लालबाग आणि पुण्यातली आहेत आणि ही खरं तर आताची दृश्य आपण बघत आहोत कशा पद्धतीने गणपती बाप्पावरती आता पुष्पवृष्टी केली जाते। मुंबईतील रस्त्यांवरती गणेश भक्तांची तुफान गर्दी बघायला मिळते। लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आता हे सगळेच भक्त सज्ज झालेले आहेत। गुलालाची उधळण केली जाते। श्रॉफ बिल्डिंगकडून मुंबईच्या राजावरती पुष्पवृष्टी देखील करण्यात आलेली आहे। आणि ही मूर्ती आपण बघू शकतो गणपती बाप्पाची अत्यंत सुबक आणि आकर्षक पद्धतीनं ही मूर्ती बनवण्यात आलेली आहे। आणि ही थेट दृश्य आपण बघत आहोत, भव्य दिव्य विराट अशी मूर्ती। आणि याच गणपती बाप्पाला आता मनोभावे निरोप देण्यासाठी सगळेच भाविक हे एकवटलेले आहेत। बाप्पाच्या निरोपासाठी भाविकांचा उत्साह हा शिगेला पोहोचलेला आहे। मुंबईच्या राजाची देखील मिरवणूक सध्या आपण बघत आहोत कशा पद्धतीनं आणि यानंतरची दृश्य आपण बघत आहोत पुण्यातली आहेत ही दृश्य। तांबडी जोगेश्वरी गणपती बाप्पाला आता मनोभावे 10 दिवस पूजा करून अखेर विसर्जित केलं जात आहे। एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून तुम्ही हे सगळे अपडेट्स बघू शकता, राज्यभरातील प्रत्येक गणपतीचे अपडेट। आणि आता तांबडी जोगेश्वरी गणपती बाप्पा हा अखेर विसर्जित झाल्याची ही दृश्य। खरं तर तांबडी जोगेश्वरी हा बाप्पा खरं तर मानाचा बाप्पा आहे। बुधवार पेठेत आप्पा बळवंत चौकाजवळ हे मंदिर आहे। तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात जर बघायला गेलं तर 1893 साली झाली होती आणि हा मानाचा दुसरा गणपती आहे। देवाच्या मंदिराच्या बाजूलाच मांडव घालून गणपती बाप्पाची इथं स्थापना केली जात असते। दरवर्षी मनोभावे पूजा करून गणपती बाप्पाला इथं देखील निरोप दिला जातो। आणि तांबडी जोगेश्वरी गणपती बाप्पाचं विसर्जन तुम्ही लाईव्ह एनडीटीव्ही मराठीवर बघू शकताय। पुण्यातली दृश्य बघितल्यानंतर ही दृश्य आपण बघत आहोत मुंबईमधली श्रॉफ बिल्डिंग जवळ आता पुष्पवृष्टी केली जाते। श्रॉफ बिल्डिंग जवळ जे गणपती बाप्पा इथे पोहोचत असतात त्या ठिकाणी प्रत्येक गणपती बाप्पावरती पुष्पवृष्टी केली जाते, गुलालाची उधळण केली जाते। आपण बघू शकतोय कशा पद्धतीने इथं योग्य ते नियोजन केलं जात असतं। श्रॉफ बिल्डिंग जवळची ही सगळी दृश्य आहेत। श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळ आहे आणि इथे येणाऱ्या प्रत्येक बाप्पावरती इथं पुष्पवृष्टी केली जाते। बाप्पाची मिरवणूक आपण बघू शकतो एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून। भाविकांची अलोट गर्दी झालेली आहे। लालबागच्या राजाचा मिरवणुकीचा मार्ग आता आपण पाहणार आहोत आणि त्यानंतरची ही दृश्य आहेत। खरं तर परळचा राजा असेल किंवा मग गणेश गल्लीचा राजा असेल, काळा चौकीचा महाराजा, चिंतामणी, सगळ्याच गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी भाविक हे एकवटलेले आहेत।
ही 4 दृश्य आपण पाहत आहोत. सध्या गणपती बाप्पांच्या मिरवणुकीची दृश्य आहेत. नाशिकमधली दुसरी दृश्य आहेत, तर तिसरी दृश्य आहेत ती म्हणजे गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आहेत. अनेक बाप्पांचं इथं विसर्जन देखील झालेलं आहे. घरगुती बाप्पा आहेत त्यांचं विसर्जन झालेलं आहे. तर ही दुसरी दृश्य आपण बघत आहोत कशा पद्धतीने इथं सादरीकरण केलं जात आहे. पुण्यातली ही दृश्य आहेत. पुण्यामध्ये ढोल ताशांच्या गजरात लेझिम नृत्य देखील केलं जातं. यासोबतच श्रीकृष्णचा इथं एक अनेक आपल्याला इथे बघायला मिळतात. वेशभूषा श्रीकृष्ण इथं अवतरल्याचं खरं तर इथं आपण बघू शकतो. या दृश्यांमधून अनेक विशेष अशा वेशभूषा देखील अनेकांनी केलेल्या आहेत आणि ढोल ताशांच्या गजरात हे सगळेच पुणेकर आता न्हावून निघाल्याचं या दृश्यांमधून आपण बघू शकतो. तर तिसरी दृश्य आहे ती म्हणजे गिरगाव चौपाटीवरती संपूर्ण पाऊस पडतोय, त्यामुळे आता भाविकांना या पावसातच गणपती बाप्पाला मनोभावे पूजा केल्यानंतर आता निरोप देण्याची वेळ आलेली आहे. तर काही गणपती बाप्पांचं विसर्जन देखील झालेलं आहे. इथं गार्ड्स देखील तैनात करण्यात आलेले आहेत, त्यामुळे गार्ड्सच्या माध्यमातून योग्य ते मार्गदर्शन या सध्या भाविकांना केलं जात आहे. 4 दृश्य आपण पाहतोय. मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यभरातून विसर्जन केलं जाते आणि सगळे अपडेट्स तुम्ही सातत्याने NDTV मराठीवरच पाहू शकणार आहात. घर बसल्या गणपती बाप्पाची तुम्ही मिरवणूक ही NDTV मराठीवरती बघू शकता. राजा संपूर्ण मूर्ती पर्यावरण पूरक असून यंदा मंडळाचं 98वं वर्ष आहे. त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. गिरगावचा राजा आहे, त्याची भव्य मूर्ती आणि त्याला फुलांची आणि लोटांचे हार घालण्यात आलेली आहे. पुष्पवृष्टी इथे होती, पूर्ण भव्य असं बाप्पा आहे. पण संपूर्ण पर्यावरणपूरक अशी ही मूर्ती आहे. ज्यावेळेस सगळे लोक POPची मूर्ती वापरत होतात तेव्हापासून ते POP न करता ही पर्यावरणपूरक अशी भव्य मूर्ती बनलेली आहे. मूर्तीच्या सोंडेवर श्रीकृष्णाचं रूप हे इथली एक वैशिष्ट्य आहे. हे मूर्तीचा जो साज आहे किंवा त्याची जी आकार आहे ती नेहमी सारखीच राहते आणि गणरायाच्या मूर्तीच्या सोंडेवर श्रीकृष्ण ही इथली एक खासियत आहे. आपण जर त्याकडे रूप पाहिलं तर फार मोठी असं रूप जे आहे ते दिसून येतं आणि भव्य असा या गिरगावच्या राजाचं जोरदार गुलाबाची गळण करत ते सगळ्या सुरुवात झालेली आहे. जर पाहिलं तर सगळा गणेश भक्तांचा उत्साह मुंबई आणि पुण्याची ही दृश्य आपण बघितलेली आहेत. लालबागच्या राजाचा जो दरबाराचा गेट होता त्या गेटवरती आता इतर जे गणपती बाप्पा येत आहेत त्यांचं देखील इथं जल्लोषात असं स्वागत केलं जाते. गुलालाची उधळण केली जाते. गेल्या 10 दिवसांपासून घराघरात आणि सार्वजनिक मंडळांमध्ये विराजमान झालेले आपले लाडके बाप्पा आज निरोप घेत आहेत. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या गजरात ढोल ताशांच्या निनादात आणि गुलालाचे उधळण करत संपूर्ण महाराष्ट्र आज गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देत आहे. मुंबईमध्ये गिरगाव चौपाटी असेल, दादर चौपाटी, चेंबूर, वर्सोवा अनेक ठिकाणी आता विसर्जन मिरवणुका या नेहमीप्रमाणेच सर्वांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहेत. प्रशासनाकडून देखील योग्य ती काळजी घेतली जाते. ही दृश्य आपण बघत आहोत लालबागच्या राजाची. त्यानंतर 4 दृश्य आहेत ती म्हणजे गिरगाव चौपाटीवरची देखील आहे. अनेक गणपती खरं तर गणपती बाप्पा हे घरी विराजमान झाले होते, त्यांना देखील आता कुटुंबियांकडून एकत्रित येत मनोभावे निरोप दिला जातोय आणि पुढच्या वर्षी लवकर ये असं साकडंही गणपती बाप्पाला घातलं जात आहे. मुंबई, पुणे, नाशिक आणि राज्यभरातली ही विसर्जन मिरवणुकीची दृश्य आपण बघत आहात. NDTV मराठीवरती तुम्ही घर बसल्या राज्यभरातल्या सगळ्या मोठ्या आणि महत्त्वाच्या मंडळांचे गणपती बाप्पा असतील किंवा मग घरगुती गणपती बाप्पा असतील प्रत्येकाचं तुम्हाला इथं दर्शन होऊ शकणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक सह राज्यभरातून सातारा असेल, सोलापूर असेल, सर्वत्र गणपती बाप्पाचा जल्लोष आपण बघू शकतोय. आता ही दृश्य आहेत मुंबई आणि पुण्यातली. गणपती बाप्पाला आता 10 दिवस खरं तर मनोभावे पूजा करून निरोप देण्याची वेळ आलेली आहे. अनेकांना अश्रू अनावर देखील झालेले आहेत. गणपती बाप्पा आणखी काही दिवस थांबला असता असं देखील कुठेतरी सूर या भक्तांमध्ये बघायला मिळतोय. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं साकडं सगळ्या भाविकांकडून गणपती बाप्पाला घातलं जात आहे.
ढोल ताशांच्या गजरात सगळ्याच मिरवणुकीमध्ये इथे गणपती बाप्पांचे जे भाविक आहेत ते तल्लीन झाल्याचं आपण बघू शकतो. मुंबईच्या राज्यवरती देखील पुष्पवृष्टी झालेली आहे, गुलालाची उधळण देखील झालेली आहे आणि ही घरगुती गणपती बाप्पाची मूर्ती आपण बघू शकतोय. घरगुती गणपती बाप्पांचं देखील विसर्जन केलं जात आहे. आता गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आपण पाहतोय. मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, त्यामुळे इथे गणपती बाप्पाला निरोप देताना सगळ्यांना आता अश्रू अनावर झालेलेच आहेत. मात्र वरून पाऊस देखील पडतोय, त्यामुळे आणखीनच हे अश्रू दाटल्याचं आपण बघू शकतो. ही 4 दृश्य आहेत आता लालबागच्या राजाची दृश्य आहेत, त्यानंतरची दृश्य आहेत मुंबई आणि त्यानंतरची ही पुण्याची दृश्य आपण बघू शकतोय. पुण्यामध्ये ढोल ताशांच्या गजरात पुण्यातील मिरवणुकींचं जर आपण आकर्षण बघायला गेलं तर ते असतं जिवंत देखावे. हे देखावे देखील सगळ्यांच्याच आकर्षणाचं केंद्र असतात. भाविक हे देखावे देखील पाहण्यासाठी आतुरतेनं वाट बघत असतात. गणपती बाप्पाला निरोप तर देणारच असतो, मात्र गणपती बाप्पाला आता पुढच्या वर्षी देखील लवकर या असं साकडे या सगळ्या भाविकांकडून घातलं जात आहे. विद्या आणि कलांची देवता गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करून अखेर आता बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. गेल्या 10 दिवसांपासून गणपती बाप्पा अनेकांच्या घरात मंडळात विराजमान झाले होते आणि अखेर आता जड अंतकरणानं बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे. मुंबईसह राज्यभरात गेले 10 दिवस गणेशोत्सवाची धूम होती आणि आज अखेर अनंत चतुर्दशी उजाडला हा दिवस आणि आज बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे. राज्यभरात सार्वजनिक गणपती बाप्पा असतील किंवा मग घरगुती गणपती बाप्पांना देखील निरोप दिला जातोय आणि आता आपण पाहतोय मुंबईमध्ये पाऊस पडायला लागलेला आहे. गणपती बाप्पा हे खरं तर निरोप घेत असताना आता पावसाचं देखील इथं आगमन झालेलं आहे. तरी देखील हे सगळे भक्त बाप्पाला निरोप देण्यासाठी जड अंतकरणानं या संपूर्ण मिरवणुकीमध्ये तल्लीन झाल्याचं आपण बघू शकतोय. ढोल ताशांचा गजर तर होतोय, गुलालाची उधळण देखील अनेक ठिकाणी होते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं साकडं कुठेतरी गणपती बाप्पाला घातलं जात आहे. गणपती बाप्पाची ही दृश्य आपण बघत आहोत. भव्य दिव्य विराट अशी ही गणपती बाप्पाची दृश्य आहेत. मुंबई असेल, पुणे, नाशिक आणि राज्यभरातली सगळी दृश्य तुम्ही फक्त NDTV मराठीवरच बघू शकणार आहात. कशा पद्धतीनं गणपती बाप्पाची मिरवणूक सुरू आहे आणि गणपती बाप्पाला आता मनोभावे पूजा करून त्याला निरोपही दिला जातोय. ही 3 दृश्य आपण बघू शकतोय. मुंबईतली आहेत आणि ही 4थी दृश्य आहे ती म्हणजे पुण्यातली आहेत आणि गिरगाव चौपाटीवरची देखील दृश्य आपण बघू शकतोय. गार्ड्सच्या माध्यमातून सगळ्या भक्तांना मार्गदर्शन केलं जात आहे. प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते. मुसळधार पाऊस देखील सुरू झालेला आहे, त्यामुळे आता गणपती बाप्पाला या पावसातूनच निरोप देण्याची वेळ आलेली आहे. मात्र गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या असं एक आवाहन, असं एक साकडं सगळ्याच भाविकांकडून गणपती बाप्पाला घातलं जात आहे. मुंबईत पावसाची सकाळपासूनच संततधार सुरू होती, मात्र आता मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याचं या दृश्यांमधून आपण बघू शकतोय. गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आहेत. गिरगावमधून मिरवणूक आपण बघू शकतो लाईव्ह आणि पहिली दृश्य आहेत लालबागच्या राजाच्या मिरवणुकीची. इथं काळा चौकीचं राज्य असेल, गणेश गल्लीचा गणपती बाप्पा असेल, चिंतामणी असेल, सगळेच गणपती बाप्पा आता मार्गस्थ झालेले आहेत. राज्यभरातून अनेक ठिकाणी आपण बघू शकतोय विसर्जन मिरवणुका आणि त्याच अनुषंगानं लालबागच्या राजाची देखील ही दृश्य आपण बघणार आहोत. श्रॉफ बिल्डिंगकडून पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे. जे गणपती बाप्पा तिथे पोहोचतात त्या गणपती बाप्पावरती गुलालाची उधळण केली जाते, तसेच पुष्पवृष्टी देखील केली जात असते. लालबागच्या राजाची मिरवणूक आपण बघू शकतोय. तर दुसरी दृश्य आहे तर गिरगावमध्ये देखील आता जे मंडळांचे गणपती बाप्पा आहेत हे चौपाटीवर पोहोचलेले आहेत. प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते आणि गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेल्या सगळ्या भाविकांना कोणतीही त्रास होऊ नये, कोणताही इथं त्यांची तारांबळ उडू नये म्हणून प्रशासनाकडून योग्य ते मार्गदर्शन केलं जाते. पोलीस प्रशासन सज्ज आहे, पालिका प्रशासन देखील सज्ज आहे. मुंबई, पुणे, नाशिक यासोबतच सातारा, सांगली असेल, सोलापूर असेल, संपूर्ण राज्यभरात गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आता मिरवणुका सुरू झालेल्या आहेत. लालबागच्या राजाची ही दृश्य आपण बघितली.
त्यानंतर खंडेरायाच्या रूपात असलेली ही मूर्ती देखील आपण बघू शकतोय आणि रामाच्या अवतारातली देखील मूर्ती सगळ्यांचंच लक्ष वेधून घेते. लालबागच्या राज्याची त्यानंतरची ही दृश्य आहेत आणि गिरगाव चौपाटीची ही दृश्य आहेत. गिरगावमध्ये देखील गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आता भाविक एकवटलेले आहेत. बाप्पाची इथं मिरवणूक काढली जाते. लालबागच्या राज्याची ही दृश्य आणि त्यानंतरची दृश्य आहे ती म्हणजे गिरगावमध्ये देखील गणपती बाप्पाला मनोभावे निरोप दिला जातोय आणि ही लालबागच्या राज्याची दृश्य आपण पाहतोय. वरून पाऊस जरी पडत असला तरी सगळ्या गणेश भक्तांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय, गुलालाची उधळण केली जाते आणि गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर ये असं साकडं देखील बाप्पाला घातलं जातंय. विद्या आणि कलांची देवता गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करून अखेर आता बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. गेल्या 10 दिवसांपासून गणपती बाप्पा अनेकांच्या घरात मंडळांमध्ये देखील विराजमान झाले होते आणि आज अखेर जड अंतकरणानं बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे. मुंबईत सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई असेल, ठाणे असेल, या ठिकाणी देखील गणपती बाप्पाची मिरवणूक आपण बघू शकतोय. लालबागच्या राज्यासह मुंबईतील मोठमोठे गणपती आता आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं मिरवणुकीसाठी निघालेले आहेत. गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या असं आवाहन देखील गणपती बाप्पाला केलं जात आहे. लालबागच्या राज्याची ही दृश्य आणि त्यासोबत ही दुसरी दृश्य आहे ती म्हणजे गिरगाव मधली दृश्य आहेत. गिरगावमध्ये देखील गणपती बाप्पाला मनोभावे पूजा करून निरोप दिला जातोय. मुंबईतली ही दृश्य आपण बघू शकतोय. अनेक ठिकाणी सगळ्या गणपती बाप्पांचं पुष्पवृष्टी करून स्वागत केलं जात आहे, तर अनेक ठिकाणी गुलालाची उधळण देखील केली जाते. तर कुठे ढोल ताशांच्या गजरात नृत्य सादर केलं जातंय, लेझिम नृत्य केलं जातंय. तर पुण्यातली देखील दृश्य आपण पाहिलीच आणि आताची ही दृश्य आहे ती म्हणजे मुंबईतील लालबागच्या राज्याची. लालबागच्या राज्याला आता ठिकठिकाणी स्वागत केलं जाते आणि लालबागच्या राज्याला देखील निरोप देण्यासाठी भाविकांनी अल्लोट अशी गर्दी केलेली आहे. आज अनंत चतुर्दशीचा दिवस उजाडला आणि बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे, त्यामुळे अनेकांना अश्रू देखील अनावर झालेले आहेत. गणपती बाप्पा आणखी काही दिवस थांबला असतात तर आणखी जल्लोष करता आला असता, आणखी मजा आली असती अशी चिमुकल्यांच्या तोंडी देखील आपल्याला एक भावना बघायला मिळाली. या सगळ्या मिरवणूक सोहळ्यांवरती आपलं लक्ष असणारच आहे. मात्र एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो.